आज आपण पाहणार आहोत टेबल्स ग्रुप. टेबल हा रोज आणि कॉलमचे कॉम्बिनेशन असते आणि त्याचा वापर माहिती ऑर्गनाइज ठेवण्यासाठी केला जातो. टेबल लगेच इन्सर्ट करण्यासाठी टेबल ड्रॉपडाऊनवर क्लिक करा. ग्रिडवर कर्सर फिरवून टेबलसाठी हव्या असणाऱ्या रोज आणि कॉलमची संख्या सिलेक्ट करा. आता लास्ट सेलवर क्लिक करा. तुम्ही टेबल इन्सर्ट झालेलं पाहू शकता. टेबल इन्सर्ट करण्याच्या इतर काही पद्धती देखील आहेत. त्यापैकी एक म्हणजे ड्रॉ करणे. हे करण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा. टेबल्स ग्रुपमधून टेबल ड्रॉपडाऊनवर जा आणि मग ड्रॉ टेबलवर क्लिक करा. कर्सर पेन्सिल शेपमध्ये बदलेल. आता टेबल आउटलाईन काढण्यासाठी ते ड्रॅग करा. तुमच्या आवश्यकतेनुसार पेन्सिल व्हर्टिकली ड्रॅग करून कॉलम्स आणि हॉरिझॉन्टली ड्रॅग करून रोज काढू शकता. जेव्हा तुम्हाला लार्ज टेबल इन्सर्ट करायचं आहे, तेव्हा तुम्ही इन्सर्ट टेबल वापरू शकता. टेबल्स ड्रॉपडाऊनमधून इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. इन्सर्ट टेबल डायलॉग बॉक्समध्ये रोज आणि कॉलमचे नंबर एंटर करा. ऑटो फिट बिहेवियर स्पेसिफाय करा आणि जर वर्डने डायमेन्शन लक्षात ठेवावे असे तुम्हाला वाटत असेल, तर हा चेकबॉक्स सिलेक्ट करा. ओके क्लिक करा. काही वेळा तुम्हाला एक्सेल स्प्रेडशीट इन्सर्ट करायची असते, ज्यामुळे एक्सेलचे टूल वापरू शकता. एक्सेल हे मायक्रोसॉफ्टचे एक उत्तम ॲप्लिकेशन आहे, जे तुम्हाला डेटा रोज आणि कॉलम्समध्ये ठेवायला मदत करते. त्यामध्ये डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी पॉवरफुल टूल्स आहेत. तुमच्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला जिथे एक्सेल स्प्रेडशीट इन्सर्ट करायची आहे, तिथे कर्सर सेट करा. टेबल्स ड्रॉपडाऊनवर क्लिक करा आणि एक्सेल स्प्रेडशीट सिलेक्ट करा. शीट ॲड झाली आहे. जेव्हा तुम्ही कर्सर शीटवर घेऊन जाता आणि डबल क्लिक करता, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की टेबल स्प्रेडशीटमध्ये बदललाय. रिबन देखील बदलते आणि एक्सेलचे टॅब दिसायला लागतात. क्विक टेबल्स हे आधीच फॉर्मॅटेड आणि स्टाईल्ड टेबल्स आहेत, जे क्विक यूजसाठी गॅलरीमध्ये उपलब्ध आहेत. असे टेबल इन्सर्ट करण्यासाठी टेबल ड्रॉपडाऊनवर क्लिक करा आणि कर्सर क्विक टेबल्सवर न्या. बिल्ट इन सेक्शनमधील टेबल सिलेक्ट करा. तुम्ही क्विक टेबल्स गॅलरीमध्ये सेव्ह सिलेक्शनमधून हे टेबल पुन्हा वापरण्यासाठी स्पेसिफाईड फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकता. हे होते टेबल इन्सर्ट करण्याचे विविध पर्याय. काही वेळा तुम्हाला टेबल इन्सर्ट करण्याऐवजी एक्झिस्टिंग टेक्स्ट टेबलमध्ये ऑर्गनाइज करायचा असतो. हे करण्यासाठी टेक्स्ट सिलेक्ट करा. आता टेबल्स ड्रॉपडाऊनवर क्लिक करा आणि मग कन्वर्ट टेक्स्ट टू टेबलवर क्लिक करा. डायलॉग बॉक्समध्ये कॉलमची संख्या टाका आणि बाकी सेटिंग तशाच राहू द्या. तुम्हाला लक्षात येईल की टेक्स्ट कॉलममध्ये ॲड करताना टॅब्स ग्राह्य धरले गेले आहेत. टेबलमध्ये कन्वर्ट करण्यासाठी सिलेक्ट केलेल्या टेक्स्टनुसार ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. आता ओकेवर क्लिक करा. तुम्हाला दिसेल की टेक्स्ट टेबल स्वरूपात प्रेझेंट झालाय.